नमस्कार सर्वांना। आज बनवणार आहे मी मसाले भात। त्यासाठी तांदळाला मी स्वच्छ धुतलेला आहे 2-3 पाण्यानं आणि पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले आहेत। अर्धा घंटा झाले तांदूळ भिजायला ठेवून, छान भिजले आहेत तांदूळ। मसाला भात बनवण्यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी, 2 बटाटे घेतलेले आहेत, बदाम घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत। सोयाबीनच्या वड्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि 3 कांदे घेतलेले आहेत कापून, अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 1 टमाटर कापून घेतलेला आहे, 1 लिंबू आहे, कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 गिलास पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, शेंगदाणे, बदाम, मोड आलेली मटकी, कुकरला झाकण लावून घ्यायचं, गॅस ऑन करायचा, गॅसवरती कुकर ठेवायचं, कुकरला एकच शिट्टी होऊ द्यायची। कुकरला 1 शिट्टी झालेली आहे, कुकर थंड होऊ द्यायचं। मसाले भात बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा, गॅसवरती पातेलं ठेवायचं, पातेल्यात बनवणार आहे मी। पातेलं गरम झालेलं आहे, 2 माप तेल टाकायचं, तेल गरम झालेलं आहे, राई टाकायची, तेजपत्ता, जिरे, हिंग, गरम मसाले, कापलेला कांदा परतून घ्यायचं, कढीपत्ता, अद्रक आणि लसणाची पेस्ट, कापलेल्या हिरव्या मिरच्या परतून घ्यायचं, कापलेले टमाटर, हळद, चवीनुसार मीठ परतून घ्यायचं, कापलेले बटाटे, सोयाबीनच्या वड्या परतून घ्यायचं, कुकरला शिजवलेली मटकी, शेंगदाणे आणि बदाम छान मिक्स करून घ्यायचं। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, बिर्याणी मसाला, कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं। मसाला भात म्हणलं तर मसाले आलेच याच्यामध्ये। भिजवलेले तांदूळ मिक्स करून घ्यायचं, एका लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचं। असा मसाला भात बनवला ना खूप छान लागते खायला। याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। दहा मिनिटं झाकण ठेवायचं, 10 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायचं, हलक्या हाताने परतवायचं, 5 मिनिटं झाकण ठेवायचं। परत 5 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता मसाला भात बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा मसाला भात कसा झाला ते।